नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक निबंध बघणार आहोत. मोबाईल फोन वरदान की शाप. आजच्या आधुनिक युगात मोबाईल फोन मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संवाद साधण्याचे साधन म्हणून सुरू झालेला मोबाईल आज शिक्षण, व्यवसाय, करमणूक आणि माहितीचा महत्त्वाचा स्रोत ठरला आहे. मात्र मोबाईल फोन जितका उपयोगी आहे तितकाच तो गैरवापरामुळे हानिकारकही ठरू शकतो. त्यामुळे मोबाईल फोन हा वरदान आहे की शाप आहे हा प्रश्न निर्माण होतो. मोबाईल फोनचे अनेक फायदे आहेत. दूर असलेल्या व्यक्तींशी क्षणात संपर्क साधता येतो. इंटरनेटच्या मदतीने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक माहिती सहज मिळते. ऑनलाईन शिक्षण, शैक्षणिक ॲप्स, ई-पुस्तके यामुळे शिक्षण अधिक सोपे झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल फोन जीवनरक्षक ठरतो. तसेच बँकिंग, तिकीट बुकिंग, सरकारी सेवा यासाठीही मोबाईल उपयुक्त आहे. परंतु मोबाईल फोनचे तोटेही तितकेच गंभीर आहेत. मोबाईलचा अतिवापर केल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. सतत गेम्स खेळणे, सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे वेळ वाया जातो. मोबाईलच्या जास्त वापरामुळे डोळ्यांचे विकार, डोकेदुखी, झोपेच्या समस्या निर्माण होतात. प्रत्यक्ष संवाद कमी होऊन माणसामाणसांतील नातेही कमकुवत होत आहेत. म्हणूनच मोबाईल फोन स्वतःहून शाप नसून त्याचा गैरवापर शाप ठरतो. योग्य आणि मर्यादित वापर केल्यास मोबाईल फोन नक्कीच वरदान आहे. मोबाईल फोनचा वापर शहाणपणाने, गरजेनुसार आणि वेळेचे भान ठेवून केला तर तो आपल्या जीवनाला समृद्ध करणारे वरदान ठरू शकतो. अन्यथा त्याचा अतिरेक आपल्यासाठी शाप ठरू शकतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.